बीडमधल्या मुळूक गावातल्या इंदू आजी. लहानपणीच लग्न होऊन इंदू आजी सासरी आल्या. चौथीनंतर लग्न केलं. पाहुण्या रावळ्यात कुठं बी तशीच होती परंपरा, जरा कवळ्या वयातच लग्न करीत होते. लग्न झाल्यावर इंदू आजींचं माहेर तर दुरावलंच, सोबतच शाळा ही कायमची सुटली. आमची शिकण्याची होती, पण आता लवकर लग्न झाल्यामुळे मग इथले माणसं सगळे कामच करीत होते ना, त्याच्यामुळे मग कामच करावं लागलं त्यांच्याबरोबर. एकट्याने कुठं जायचं कुठे यायचं, त्याच्यामुळे नाही जाऊ शकलो. पण आयुष्य कधी कधी काय वळण घेईल सांगता येत नाही. तब्बल 50 वर्षांनंतर इंदू आजींच्या आयुष्यात त्यांची शाळा परतून आली आहे, एका नव्या रूपात. ही शाळा म्हणजे पाणी फाउंडेशनतर्फे घेण्यात येणारी डिजिटल शेती शाळा, जिथे विविध कृषी विद्यापीठातील कृषी शास्त्रज्ञ शेतकऱ्यांच्या प्रश्नांना थेट उत्तर देतात. बालपणीच्या शाळेच्या तुलनेत ही शाळा इंदू आजींच्या भलतीच पसंतीला उतरली आहे. ती पहिली शाळा होती ती जरा गावाच्या बाहेर होती. मास्तर कडक होते, मारायचे पालत्या हातावर छड्या, रडू यायचं मग. पण आता हे सर तसे नाहीत. हे सर समजून सांगतात, म्हणते हसत खेळत शिका. टेन्शन घेऊ नका, शेती शाळेत या आणि हसत खेळत शिका. इंदू आजींप्रमाणेच गावातल्या इतरही अनेक महिला डिजिटल शेती शाळेच्या विद्यार्थी झाल्या आहेत. लहानपणी आम्हाला अशी इच्छा होती की आम्हाला शाळा शिकवावा, पण नाही आमच्याने घडलं. पण आता ही शाळा शेती शाळा आली, आमची इच्छा पूर्ण झाली. ह्यात काहीच आम्हाला बंधन नाही. आवरायचं पटकन स्वयंपाकी कवा बघायला जावं वाटते आम्हाला, पण असं तर आम्हाला पण गोडी लागत ती ऐकल्यावर. ह्यात रानातली वजाबाकी बेरीज आहे, कमी कुठं टाकावं जास्त कुठं टाकावं. नव्यानं विद्यार्थी होता आल्यानं या महिलांच्या आयुष्यात आनंदाची कारंजी जणू थुई थुई नाचू लागली आहेत. ते सर म्हणतात टेन्शन घेऊ नका, हसत खेळत शिका म्हणले की साऱ्या बाया महिला हसतात. त्यांना ती आवडच तयार झाली की शुक्रवारी 7:30 वाजले ते म्हणतात मला ती 7:30 वाजता शेती शाळा पहिली लावून दे. शेती शाळाबद्दल आमचा पूर्ण विश्वास बसलाय. आम्हाला वाटतं ही सक्सेस होईल. आम्हीच नाही, पूर्ण लोकांनी करावा. ही चांगलं आहे.